तर मुलांना आपण आमलारी व क्षार या पाठाच्या माध्यमातून असणारे सराव खेळ परीक्षा प्रश्न उत्तरे आपण पाहणार आहोत. आपण मुलांना घटक अभ्यासणार आहोत. तर जे आपल्याला मुलांना आपल्याला 4 टास्क आहे, ते 4 टास्कपैकी आपण सर्वप्रथम पाहणार आहोत की सरावाच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. सरावाच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. या 2 ऑप्शनपैकी आपल्या इथे एक करेक्ट आन्सर आहे आणि एक करेक्ट आन्सर आपण क्लिक करणार आहोत. चला तर आपण सुरुवात करणार. पहिल्या प्रश्नाला आपला पहिला प्रश्न आहे, स्वीडेन वैज्ञानिक अरेहेनियस याने डॅश डॅश सिद्धांत मांडला. व कोणता सिद्धांत मांडला स्वीडन वैज्ञानिकांनी? आम्ल व आम्लारीचा का उदासीनीकरणाचा? तर आपल्याला यापैकी आपलं योग्य उत्तर असणार आहे की स्वीडन जो वैज्ञानिक आहे त्याने कोणत्या प्रकारचा सिद्धांत मांडलेला आहे? तर आम्ल व आम्लारीचा हा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे आणि त्यामुळे हे जे आपलं उत्तर आहे ते करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सामू मोजण्याची सर्वात अचूक पद्धत म्हणजे डॅश डॅश हे विद्युत स्थान वापरणे आहे. की जर सामू मोजायचं ठरलं तर कोणते विद्युत उपकरण आहे की विद्युत स्थान वापरणे गरजेचं आहे? तर तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. पहिला आहे सामू मापक आहे आणि दुसरं आहे वैश्विक दर्शक आहे. तर वैश्विक दर्शकचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, कारण किंवा आपल्याला ह्या पाठामध्ये आलेलं नाही आहे. तर आपलं जे योग्य उत्तर आहे, जर सामू मोजण्याची सर्वात अचूक पद्धत म्हणजेच काय असणार आहे? सामू मापक हे विद्युत स्थान वापरणे जात आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, रेड ऑक्साईडचे रासायनिक सूत्र हे आहे. मग रेड ऑक्साईडचे रासायनिक जे सूत्र आहेत ते कोणत्या प्रकारचे आहे? ते तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. रेड O2 आहे का त्याचप्रमाणे Fe2O3 आहे. तर रेड ऑक्साईडचे जे आपलं रासायनिक सूत्र आहे ते असणार आहे Fe2O3. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सौम्य आम्ल व तीव्र आम्लारी यांच्या उदासीकरणाने डायडा क्षार तयार होतात. मग कोणते क्षार तयार होतात? बघा, सौम्य आम्ल व तीव्र आम्लारी यांच्या उदासीकरणाने कोणते क्षार तयार होतात? मग आम्लारी धर्मी होतात का आम्लधर्मी होतात? तर यापैकी आपले योग्य उत्तर आहे, जे सौम्य आम्ल व तीव्र आम्लारी यांच्या उदासीकरणाने आम्लारी धर्मी हे क्षार तयार होतात. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, द्रावण किंवा द्रव यामधून वीज वाहून नेण्याचे काम डॅश डॅश करतात. वीज वाहून नेण्याचं काम कोण करत आहे? द्रावण किंवा द्रव पदार्थामधून यामधून वीज वाहून नेण्याचं कोण काम करत आहे? मग इलेक्ट्रॉन करत आहे का आयन करत आहेत? आपण पाहिलं की इलेक्ट्रॉन आहेत ते मायनस आहेत, ते ऋण आहेत, ते मुलांना ते काम करत नाहीत. आणि त्याच म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे की द्रावण किंवा द्रव यामधून वीज वाहून नेण्याचे काम आहे ते आयन करत आहेत. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॉपर सल्फेट द्रावणात विद्युत अग्र बुडून वीज वाहू दिल्यास डायडॅशवर तांब्याची पूट जमा होते. मग कशावर तांब्याची पूट जमा होत आहे? बघा, सांगितले कॉपर सल्फेट द्रावणात अग्र बुडवल्यानंतर डायडॅशवर तांब्याची पूट जमा होते. कशावर? धनाग्रावर होते का ऋणाग्रावर होते? तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे ऋणाग्रावर याची वीज ऋणाग्रावर तांब्याची पूट जमा होते. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, शुद्ध पाणी हे विजेचे काय आहे? मग तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. शुद्ध पाणी काय आहे? विजेचे सुवाहक आहे का दुर्वाहक आहे? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे, जे शुद्ध पाणी ते विजेचे काय आहे? दुर्वाहक आहे. आणि म्हणून जे आपलं इथे योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत की त्याच्यातून विद्युतधारकता ही वाहूच शकत नाही. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, तीव्र आम्ले व तीव्र आम्लारी हे डॅश डॅश पदार्थ आहेत. व कोणते पदार्थ आहेत? तीव्र आम्ले व तीव्र आम्लारी हे कोणते पदार्थ आहेत? विद्युत अपघटनीय आहेत का विद्युत अन्न अपघटनीय आहेत? तर आपलं जे योग्य उत्तर आहे, जे तीव्र आम्ल व तीव्र आम्लारी हे विद्युत अपघटनेचं उदाहरण आहे आणि म्हणून आपण याच्यावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅटायन म्हणजे काय आहे? कॅटायन म्हणजे काय आहे? आयन म्हणजे कोणते आहे? ऋण आहे का धन आहे? मग कॅटायन म्हणजे काय आहे? आपण शिकलेलं कॅटायन काय आहेत? हे धन प्रवाह आहे, धन आयन आहेत आणि म्हणून जे आपण योग्य उत्तर आहे उत्तरावर आपण क्लिक केलं आहे. त्याचप्रमाणे अनायन हे काय आहे? ऋण आयन आहे. बरोबर आहे, त्याला आपण ऋण आयन म्हणणार आहोत. जे अनायन आहे ते ऋण आयन आहे, परंतु जे कॅटायन आहे ते कसं असणार आहे? धन आयन आहे आणि म्हणून आपण त्याच्यावर आपण क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अनायन हा डॅश डॅश मूलक आहे. मग तो कसा आहे? आम्लधर्मी आहे का आम्लारी धर्मी आहे का आम्लधर्मी आहे? तर अनायन मुलांना जो आपला आहे तो डॅश डॅश मूलक कोणता आहे? आम्लारी धर्म आहे आणि म्हणून जे आपलं इथे योग्य उत्तर आहे ते योग्य उत्तर आपण क्लिक केलेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण सर्वाच्या माध्यमातून प्रश्न उत्तर आपण घेतलेले आहेत, ती आपण सोडवलेली आहेत, त्याचं स्पष्टीकरण देखील दिलं आहे. आता आपण जो आपला नेक्स्ट टास्क आहे त्या नेक्स्ट टास्ककडे आपण पाहणार, जो आपला खेळ आहे
आहे. खेळाच्या माध्यमातून आपण प्रश्नाची उत्तरं पाहणार आहोत. ती कोणत्या प्रकारची आहेत ते देखील बघण्याचा. तर इथे तुम्हाला बरेच प्रकारचे जे गेम आहेत ते गेम कोणकोणते आहेत बघा. तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला क्रिकेटचं आहे, त्याचप्रमाणे इथे गिटारचं आहे, माकड टोपीवाल्याचं आहे, त्याचप्रमाणे गाडीचं आहे आणि गणपतीचं आहे. तर यापैकी आपण क्रिकेटचा गेम खेळणार आहोत. तुम्हाला आवडतं की नाही क्रिकेटचा गेम, आणि म्हणून आपण तो गेम खेळणार आहोत. इथे क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून इथे तुम्हाला प्रश्नोत्तर दिले. तुम्हाला 4 ऑप्शन आहेत, एक क्वेश्चन आहे आणि या क्वेश्चनमध्ये 4 ऑप्शनपैकी तुमचं एक करेक्ट आन्सर असणार, त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. चला तर सुरुवात करू आपल्या पहिल्या प्रश्नाला. आपला पहिला प्रश्न आपण वाचणार आहोत. बघा, ज्याचे आम्लधर्मी मूलक H+पेक्षा वेगळे असून आम्लधर्मी धर्म मूलक OH- पेक्षा वेगळे असतात ती संयुगे डॅश डॅश होत. मग ती संयुगे कोणती आहे त्यांनी विचारलं की ज्याचं आम्लधर्मी मूलक किती आहे, H+ आहे आणि त्याचमुळे आम्लधर्मी मूलक OH- आहे. मग ही वेगळे असते ती संयुगे डॅश डॅश आहेत. मग कोणती आहेत, तुम्हाला 4 ऑप्शन आहेत. मग त्याला आपण क्षार म्हणणार आहोत, आम्लारी म्हणणार आहोत, रासायनिक म्हणणार आहोत का आम्ले म्हणणार आहोत. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे, जे आम्लधर्मी मूलक H+पेक्षा वेगळं आहे आणि मूलक OH पेक्षा वेगळं आहे ती संयुगे क्षार होत आहेत किंवा क्षार आपण त्याला म्हणणार आहोत. हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वीज प्रवाहामुळे द्रावणातील द्रव्याचे अपघटन होते याला डॅश डॅश म्हणतात. आता वीज प्रवाहामुळे जेव्हा वीज प्रवाहित होते त्या द्रावणातील द्रव्याचे अपघटन होते म्हणजेच नेमकी कोणती क्रिया होते, काय म्हणणार आहोत, त्याला विचलन म्हणणार आहोत, विद्युत वहन म्हणणार आहोत, विद्युत अपघटन म्हणणार आहोत का उदासीनीकरण म्हणणार आहोत. तर या 4 पैकी आपलं जे योग्य उत्तर आहे त्याला आपण म्हणणार आहोत की वीज प्रवाहामुळे द्रावणातील द्रव्याचे अपघटन होते यालाच आपण विद्युत अपघटन असे म्हणणार आहोत आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर इथे क्लिक केलेले आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जेव्हा धातू बरोबर आम्लाची अभिक्रिया होते तेव्हा डॅश डॅश मुक्त होतात. तेव्हा काय मुक्त होतात बघा, इथे बघा क्लिअर दिले. जेव्हा धातू बरोबर आम्लाची जेव्हा अभिक्रिया होते, जेव्हा ते संपर्क करतात तेव्हा काय होते, मग कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो, मुक्त होतो, हायड्रोजन वायू मुक्त होतो, पाण्याचं रेणू मुक्त होतं का ऑक्सिजनचं रेणू मुक्त होतं. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे, जेव्हा धातू बरोबर आम्लाची अभिक्रिया होते तेव्हा हायड्रोजन वायू हा काय होत आहे, मुक्त होत आहे आणि म्हणून जे आपले इथे योग्य उत्तर आहे त्या योग्य उत्तर आपण क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जे आम्लारी पाण्यात मोठ्या प्रमाणात विद्राव्य असतात त्यांना डॅश डॅश म्हणतात. आता काय म्हणतात, जे पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वितरण केले जातात की ते विद्राव्य असतात. विद्राव्यता आणि विद्राव्यता हे आपले झालेलं आहे. त्याच्यामुळं आता मी परत त्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे आणि त्या तुम्हाला कळलेल्या आहेत. म्हणून जे आम्लारी पाण्यात मोठ्या प्रमाणात विद्राव्य असतात त्यांना काय म्हटलं जातं, मग तीव्र आम्लारी बोलणार, विरल द्रावण बोलणार, अल्क बोलणार का सौम्य आम्लारी बोलणार. तर या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे, जे आम्लारी पाण्यात मोठ्या प्रमाणात विद्राव्य असतात त्यांना अल्क असे म्हटलं जाणार आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जेव्हा डॅश डॅश चुन्याची निवळीच्या संपर्कात येतं तेव्हा ते दुधाळ होते. आता कोण संपर्कात आल्यामुळे चुन्याची जी निवळी ती संपर्कात येते आणि त्यावेळेस ती जी चुन्याची निवळी ती दुधाळ बनण्याची प्रक्रिया होते. मग कोणता वायू संपर्कात येतो, ऑक्सिजन येतो, अमोनिया येतो, नायट्रोजन येतो का कार्बन डायऑक्साईड येतो. तर या 4 पैकी आपलं योग्य उत्तर आहे, जेव्हा कार्बन डायऑक्साईड हा चुन्याच्या निवळीच्या संपर्कात येतो तेव्हा ते दुधाळ होते. हे आपले इथे करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य आन्सरावर क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सामू 7 हा डॅश डॅश द्रावण दर्शवतो. काय दर्शवतो सामू 7, आम्लधर्मी दर्शवतो द्रावण, जलीय द्रावण दर्शवतो, आम्लधर्मी दर्शवतो का उदासीन दर्शवतो. पण जेव्हा सामू 7 हा असतो तेव्हा हा उदासीन द्रावण दर्शवतो. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते आम्ल हे तीव्र आम्ल नाही आहे. आता बघा इथे सांगितलंय की खालीलपैकी जे आहे कोणती सर्व 1, 2, 3, 4 हे काय आहेत, आम्ल आहेत. त्यांनी सांगितलं की त्याच्यापैकी जे तीव्र आम्ल नाही आहे, आपलं जे तीव्र हे सर्व याच्यापैकी एक आम्ल आहे ते तीव्र नाही आहे, बाकीचे जे 3 आहेत ते कसे आहेत, आम्ल आहेत. मग आता बघा इथे तुम्हाला 4 दिलेले आहेत. मग HBr, CH3CO, COOH, इथे HNO3 आणि HCl आहे. तर त्याच्यामध्ये बघा आपल्याला HBr म्हणजेच काय की हायड्रोब्रोमिक ॲसिड आहे, CH3 आहे, COOH म्हणजे काय इथेनॉलिक ॲसिड आहे, HNO3 हे काय आहे मुलांनो की हे नायट्रिक ॲसिड आहे आणि HCl म्हणजे हायड्रोक्लोरिन आहे. कळाले मुलांना तुम्हाला हे सूत्र की हे सूत्राचं मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगितलेलं आहे. मग यापैकी तीव्र आम्ल कोणतं नाही आहे, तर यापैकी CH3COOH आहे म्हणजेच आहे इथेनिक ॲसिड हे
तीव्र आम्ल नाही आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलेलं आहे. क्वेश्चन आहे त्याने सोचकडे मग पाहणार आहोत. पुढचं आहे की पुढील रासायनिक अभिक्रिया ही पूर्ण करा आहे. बघा आपण दिले HCl प्लस डॅश डॅश इज इक्वल टू NaCl प्लस H2 आहे. मग तुम्हाला इथे 4 ऑप्शन आहेत. इथे आहे NaOH आहे, NaOH2, इथे Na2 आणि Na आहे. तर या चारपैकी जे आपलं HCl म्हणजे हायड्रोक्लोराईड ते बरोबर इथे इज इक्वल टू इथे कोणता येणार आहे म्हणजे तिथे NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड आहे, NaCl क्लोराईड आहे, H2O म्हणजे पाणी आहे. तर यामध्ये कोणती अभिक्रिया होणार आहे म्हणजे याच्यामध्ये NaOH NaOH2 म्हणजे तिथे सोडियम हायड्रॉक्साईड आहे. NaOH म्हणजे काय आहे सोडियम हायड्रॉक्साईड आहे आणि NaCl सोडियम क्लोराईड आहे. तर यापैकी जे आपलं चारपैकी जे आपलं योग्य उत्तर आहे ते असणार आहे NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड म्हणून हे असतं उत्तर असणार आहे आणि म्हणून जे आपलं इथं योग्य उत्तर आहे त्या योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे आम्ल म्हणजे असा पदार्थ की जो पाण्यात विरघळ असतो त्याच्या द्रावणात डॅश डॅश एकमेव कॅटॅयन तयार होत आहे. मग कोणते त्याचप्रमाणे द्रावणामध्ये काय मिळतं एकमेव कॅटॅयन तयार होत आहे मग OH मायनस आयन आयदर H प्लस किंवा OH मायनस आयन किंवा H प्लस आयन किंवा हायड्रॉक्साईड होत आहे. तर या चारपैकी जे आपलं योग्य उत्तर आहे ते आपण पाहणार आहोत की आम्ल म्हणजे असा पदार्थ की ज्या पाण्यात विरघळ असतं त्याच्या द्रावणामध्ये H प्लस आयन हे तयार होत आहे आणि म्हणून जे आपलं ते योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मूर्छित तापल्यावर कोणती क्रिया होते किंवा कोणते गुणधर्म आपल्याला समजतात की कोणत्या आपल्याला अनुमान मिळतो की मूर्छित जर आपल्याला आपण त्याला उष्णता दिली तर काय आपल्याला समजतं. बघा इथे दिले आहे हे सर्व भौतिक बदल घडतात. कोणते स्फटिक पहिलं जे आहे हे सर्व भौतिक बदल घडतात. दुसरं आहे स्फटिक संरचना मोडते, निळा रंग जातो व त्यातील स्फटिक जल बाहेर पडते. मग आता हे आपण प्रयोगाच्या माध्यमातून पाहिलं की हे सर्वचे सर्व भौतिक बदल हे घडत असतात. स्फटिक जी संरचना असते ती मोडली जाते, त्या स्फटिक जे त्याचा जो शेप आहे तो बदलला जातो, त्याचा जो निळा रंग आहे तो बदलला जातो, निळा रंग देखील जातो आणि त्याचे स्फटिक जल हे बाहेर पडतात. मग हे सर्व काय आहे भौतिक बदल घडून येतात आणि म्हणून जे आपलं ते योग्य उत्तर आहे त्या योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. तर अशा प्रकारे मुलांना आपण इथे खेळाच्या माध्यमातून प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत. आता आपण पाहणार आहोत परीक्षेच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ती देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा आता इथे देखील तुम्हाला खेळाच्या माध्यमाप्रमाणे इथे तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत आणि 4 ऑप्शनपैकी आपलं एक उत्तर असणार आहे, एक आन्सर करेक्ट आहे आणि जे करेक्ट आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपला जो पहिला आहे प्रश्न मूर्छित तापल्यावर डॅश डॅश होते काय घडत ते सर्व भौतिक बदल घडून येतात, निळा रंग जातो, स्फटिक संरचना मोडते का त्याचे स्फटिक जल बाहेर पडतात. तर हे तिन्ही जे गुणधर्म आहेत ते आपल्याला समजून येतात, हे अनुमान येतात आणि म्हणून जे आपले इथे योग्य उत्तर आहे सर्व भौतिक बदल घडवतात हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे आम्ल म्हणजे असा पदार्थ की जो पाण्यात विरघळ असतो त्याच्या द्रावणात डॅश डॅश एकमेव कॅटॅयन तयार होते. काय तयार होते OH मायनस आयन H प्लस आयन आयदर H प्लस किंवा OH मायनस आयन किंवा हायड्रॉक्साईड. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे आम्ल म्हणजे असा पदार्थ की जो पाण्यात विरघळ असतो त्याच्या द्रावणात डॅश डॅश कोणता आहे H प्लस आयन हे एकमेव कॅटॅयन तयार होत आहे. म्हणजेच कॅटॅयन म्हणजेच काय आहे धनाग्र आयन आहे ना, म्हणून इथे प्लस आलेलं आहे H प्लस आयन आहे. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे जेव्हा डायजॅस चुन्याच्या निवळीच्या संपर्कात येते तेव्हा ती दुधाळ होते. मग कोणता वायू संपर्कामध्ये आल्यामुळे चुन्याची निवळी दुधाळ झाली आहे. मग इथे तुम्हाला 4 पर्याय आहेत, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, अमोनिया आहे का कार्बन डायऑक्साईड आहे. या 4पैकी आपलं योग्य उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड वायूच्या संपर्कात येतो त्या चुन्याची निवळी ती दुधाळ होते. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणते आम्ल हे तीव्र आम्ल नाही. आता हे तुम्हाला जे ऑप्शन आहे त्या ऑप्शनपैकी तुम्हाला किती बाकीचे 3 आम्ल आहेत ते काय आहेत तीव्र आहेत, परंतु एक आहे ते तीव्र नाही आहे. मग इथे कोणतं आहे बघा इथे दिलं पहिला आहे HBr, सेकंड आहे HNO3, थर्ड आहे CH3COH आणि जो चौथा आहे HCl आहे. तर यापैकी बघा आपले जे समजून घेणार आहोत आधी समीकरण जे रासायनिक सूत्र आहे HBr म्हणजे हायड्रोब्रोमिक ॲसिड आहे, HNO3 म्हणजे नायट्रिक ॲसिड आहे, CH3COH म्हणजे आहे इथॅनिक ॲसिड आहे आणि HCl म्हणजे हायड्रोक्लोराईड आहे. तर यापैकी त्यांनी सांगितलं की कोणतं तीव्र आम्ल नाही. तर या 4पैकी आपलं CH3COOH हे म्हणजेच इथॅनिक ॲसिड हे तीव्र आम्ल नाही आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे सामू 7 हा डॅश डॅश द्रावण दर्शवतो. मग कोणतं द्रावण दर्शवतो आम्लधर्मी, आम्लधर्मी, जलीय का उदासीन. जेव्हा सामू 7 असतो त्यावेळेस मुलांना हा उदासीन वायू द्रावण दर्शवतो. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढील रासायनिक अभिक्रिया ही पूर्ण करायची. आपल्याला रासायनिक अभिक्रिया पूर्ण करायची जसे HCl प्लस डॅश
इज इक्वल टू NaCl प्लस H2O आहे. तर यापैकी आपल्याला 4 ऑप्शन्स आहेत. NaOH आहे, Na2O, NaOH2 आणि फोर्थ आहे Na आहे. तर यापैकी HCl म्हणजे हायड्रोक्लोराईड आहे, प्लस काय आहे इथे दिले NaCl म्हणजे इथे नायट्रोजन क्लोराईड आहे आणि H2 म्हणजे पाणी आहे. मग यापैकी आपलं उत्तर आहे NaOH म्हणजे काय आहे मुलांना इथे नायट्रिक ॲसिड आहे. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे NaOH हे आपलं इथे करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन, वीज प्रवाहामुळे द्रावणातील द्रव्याचे अपघटन होते यालाच काय म्हटले जाते? विचलन, विद्युत अपघटन, विद्युत वहन का उदासीनीकरण. तर यालाच आपण काय म्हणणार आहोत? विद्युत अपघटन होते. जेव्हा वीज प्रवाह द्रावणातील द्रव्याचे अपघटन होते त्याला आपण काय म्हणणार आहोत? विद्युत अपघटन असे म्हणणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ज्याचे आम्लधर्मी मूलक H+ पेक्षा वेगळे असून आम्लधर्मी मूलक OH- आहे पेक्षा वेगळे असते ती संयुगे डॅश डॅश होत. म्हणजे संयुगे कोणती आहेत? क्षार आहे, रासायनिक आहे, आम्लधारी आहेत का आम्ले आहेत? तर ही जी संयुगे आहेत मुलांना ही कशी आहेत? क्षार आहे. ही संयुगे कशी आहे? क्षार होत. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जेव्हा धातूबरोबर आम्लाची अभिक्रिया होते तेव्हा डॅश डॅश मुक्त होतो. काय मुक्त होतो? मग कार्बन डायऑक्साईड मुक्त होतो, पाण्याचा रेणू मुक्त होतो, हायड्रोजन वायू मुक्त होतो किंवा ऑक्सिजन वायू मुक्त होतो? जेव्हा धातू बरोबर आम्लाची अभिक्रिया होते त्यावेळेस हायड्रोजन वायू हा मुक्त होतो. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जे आम्लारी पाण्यात मोठ्या प्रमाणात विद्रव्य असतात त्यांना काय म्हटले जाते? मग त्यांना तीव्र आम्लारी म्हणणार, त्यांना अल्क म्हणणार, विरळ द्रावण म्हणणार का सौम्य आम्लारी म्हणणार? तर त्यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे त्यांना आपण म्हणणार आहोत जे आम्लारी पाण्यात मोठ्या प्रमाणात विरघळले असतात त्यांना आपण अल्क असे म्हणणार आहोत. हे देखील आपण पाठाच्या दरम्यान शिकलेलो आहोत. तर अशा प्रकारे मुलांना आपण बघा या पाठाच्या दरम्यान असणारे जे सर्व जे प्रश्न आहे ते आपले इथे सोडून झालेले आहेत. आणि आता आपण मुलांना पाहणार आहोत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून असलेले जे प्रश्नोत्तर आहेत ती कोणती आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आता आपण मुलांना पाहणार आहोत या पाठाच्या दरम्यान असणारे प्रश्न उत्तर हे कोणत्या प्रकारचे आहेत ते बघण्याचा करणार आहोत. काही लघुत्तरी प्रश्न आहेत, काही दीर्घोत्तरी प्रश्न आहेत. कोणते प्रश्न आहेत आपण लगेचच पाहणार आहोत. चला आता सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नाला. इथे दिले बघा, जो पहिला प्रश्न आहे, आयनिक संयुगाच्या रेणूचे घटक किती व कोणते त्यांनी सांगितलेले आहे. जे आयनिक संयुगाचे जे घटक रेणूचे जे घटक आहेत ते 2 प्रमाणात आहेत, एक धन आहे आणि एक ऋण आहे. म्हणजेच आपण त्याला म्हणणार आहोत कॅटायन आणि अनायन आयन. बरोबर. बघा आता इथे दिलेलं आहे आयनिक संयुगाचे रेणूचे 2 घटक असतात. जसं मी आताच सांगितलं की आयनिक संयुगाचे 2 घटक आहेत ते पुढीलप्रमाणे म्हणजे कॅटायन म्हणजे धन आयन आणि जे अनायन आयन म्हणजे ते ऋण आयन आहे. तर हे आपलं अगदी सोपं उत्तर आहे. एका वाक्यातलं हे आपलं हे उत्तर इथे असणार आहे की आयनिक संयुगाचे रेणूचे घटक किती आहेत? 2 आहेत. ते कोणते आहेत? कॅटायन म्हणजे त्याला धन आयन म्हणणार आणि म्हणजे अनायन म्हणजे ऋण आयन असे म्हणणार आहोत. हे आपलं इथे उत्तर क्लिअर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयनिक संयुगाचे विचरण असे होते. म्हणजे त्यांनी हा जो प्रश्न आहे तो कसा दिलाय की आयनिक संयुगाचे विचरण इथे कसे होते असं पाहिजे, परंतु इथे प्रिंटिंग मिस्टेक असल्यामुळे आपल्या इथे आपण कसं बोलणार आहोत की आयनिक संयुगाचे जे विचरण आहे ते कसे होते आपण असं बोलणार आहोत. म्हणजे तुम्हाला समजून गेले, कारण हे काय आहे थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक इथे आपण झालेली. इथे काय पाहिजे आहे? क पाहिजे आहे. तर आता आपण पाहणार की आयनिक संयुगाचे विचरण हे कसे होत आहे, म्हणजे तुम्हाला त्याबद्दलची थोडक्यात माहिती सांगायची की आयनिक विचरण जे होत आहे संयुगाचे विचरण ते कसं होत आहे. जेव्हा एखादे बघा इथे दिलं आहे, जेव्हा एखादे आयनिक संयुग पाण्यात विरघळते, जेव्हा एखादे आयनिक संयुग जेव्हा पाण्यामध्ये विरघळायला सुरुवात होते तेव्हा पाण्याची रेणू संयुगाच्या आयनाच्या मध्ये घुसतात. आता बघा त्यांनी सांगितले की जेव्हा एखादे आयनिक संयुग हे पाण्यामध्ये विरघळायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा जे पाण्याचे जे रेणू असतात ते संयुगाच्या आयनाच्या मध्ये घुसतात व त्यांना एकमेकांपासून वेगळे करतात. अशा प्रकारे जलीय द्रावण होताना आयनिक संयुगाचे विचरण होते. कळालंय मुलांनो? बघा अगदी सोपं आहे की जेव्हा एखाद्या आयनिक संयुगाच्या पाण्यामध्ये जेव्हा विरघळायला सुरुवात होते त्यावेळेस पाण्याचे जे रेणू असतात ते संयुगाच्या आयनांच्या मध्ये घुसतात व त्यांना एकमेकांपासून हे वेगळे करतात. तर अशा प्रकारे जे जलीय द्रावण होताना आयनिक संयुगाचे विचरण होते. हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. मग आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आम्ल व आम्लाचे वर्गीकरण कशानुसार व कोणत्या प्रकारात होते. आता सांगितलं की आम्ल अणूचे वर्गीकरण कशा प्रकारे होतात? 2 प्रकारामध्ये होतात. कोणत्या प्रकारात होतात? एक तीव्र आणि एक सौम्य प्रकारामध्ये होतात. बघा इथे दिले आहे की जलीय द्रावणामध्ये त्याचे विचरण किती प्रमाणात होते त्यानुसार त्याचे वर्गीकरण पुढील 2 प्रकारामध्ये होत असते. ते एक आहे तीव्र आणि दुसरं आहे सौम्य. तसे मी आता सांगितल्याप्रमाणे जलीय द्रावणामध्ये त्याचे विचरण किती प्रमाणात आहे? 2 प्रकारात होत आहे. एक तीव्र आहे आणि दुसरा सौम्य आहे.
आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आम्लाची आम्लधर्मिता व आम्लरची आम्लधर्मिता म्हणजे काय, त्यांनी विचारलेलं आहे. बघा आता त्यांनी जो काय दिलं की आम्लाची आम्लधर्मिता व आम्लारीची आम्लधर्मिता म्हणजे काय आहे की आम्लाच्या एका रेणूपासून विचरणाने जितके H+ व आम्लाच्या एका रेणूपासून विचरणाने जितके H+ आयन मिळू शकतील ती संख्या त्यांची म्हणजे आम्लारी धर्मिता. याचप्रमाणे आम्लारीच्या एका रेणूपासून विचरणाची मिळणारी OH- आयनाची जी संख्या आपल्याला मिळते म्हणजे त्याला आपण काय म्हणणार आहोत, आम्लधर्मिता असे म्हणणार आहोत. समजते मुलांना की इथे दिले आम्लाची आम्लधर्मिता व आम्लारीची आम्लधर्मिता म्हणजे काय. म्हणजे जेव्हा आम्लाची एका रेणूपासून विचरणाने किती रेणू मिळतात, जितके H+ आयन मिळू शकतात ती संख्या, त्याचप्रमाणे आम्लाच्या एका रेणूपासून विचरणाने मिळणारी OH- ती संख्या आयनाची संख्या म्हणजेच काय दर्शवते, आम्लधर्मिता हे दर्शवते. तर अशा प्रकारे आम्लाची आम्लधर्मिता व आम्लारीची आम्लधर्मिता म्हणजे काय आहे आपण इथे क्लिअर केलेलं आहे. आता आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत, द्रावणाचे गुणधर्म कशावर अवलंबून असतात. द्रावणाचे गुणधर्म कशावर अवलंबून असतात, द्रावणाचे द्राव्य व द्रावक याच्या स्वरूपावरून व त्याचप्रमाणे द्रावणामध्ये द्रावकाचे जे प्रमाण त्याच्यावर किती प्रमाण आहेत त्याच्यावर अवलंबून आहे. बघा आपण पाहणार आहोत द्रावणाचे जे गुणधर्म आहेत त्याच्यातील द्रावक व द्राव्य याच्या स्वरूपावरून तसेच द्रावणामध्ये द्राव्याचे प्रमाण हे किती आहे यावर देखील अवलंबून असते. अगदी सोपं उत्तरेच आहे की द्रावाचे गुणधर्म त्याचे द्रावक व द्राव्य याच्या स्वरूपावर तसेच द्रावणामध्ये द्रावक प्रमाण किती प्रमाण आहे यावर ते अवलंबून असते. चला आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे पाहणार आहोत, द्रावणाची संहिता मोजण्यासाठी कोणकोणती एकके वापरतात. मोजण्यासाठी म्हणजे हा जो आहे ते प्रिंटिंग क्वेश्चन आहे की द्रावणाची संहिता मोजण्यासाठी असा इथे आपल्याला शब्द असला पाहिजे, परंतु इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे. आपण समजून घेणार आहोत की द्रावणाची संहिता ही मोजण्यासाठी कोणकोणती एकके वापरतात. मग आपण पाहिलं आहे की द्रावणाची संहिता आहे ती मोजण्यासाठी कोणतं एकक वापरलं जातं. बघा इथे आपण दिलेलं आहे. बघा द्रावणाची 1 लिटर पाण्यामध्ये विरघळलेल्या द्राव्याचे ग्रॅम मधील वस्तुमान हे मोजले जाते. हे एक पहिलं एकक आहे. द्रावणाची 1 लिटर पाण्यामध्ये द्राव्याचे वस्तुमान किती आहे, ग्रॅम मधील वस्तुमान बनवण्यासाठी. त्याचप्रमाणे आपण पाहणार आहोत की दुसरं आहे ते मोलमध्ये आहे. द्रावणाच्या 1 लिटर आकारमानानुसार विरघळलेल्या द्राव्याची मोलमध्ये व्यक्त केलेली राशी म्हणजेच रेषुता ही आहे. तर अशा प्रकारे हे दोन उदाहरणे, दोन एकक आहेत. पहिलं जो एकक आहे ते द्रावणाच्या 1 लिटर पाण्यात विरघळलेल्या द्राव्याचे 1 ग्रॅम मधील वस्तुमान आहे. त्याचप्रमाणे द्रावणाच्या 1 लिटर आकारमानातील विरघळलेल्या द्राव्याची मोलमध्ये व्यक्त केलेली जी राशी त्याला आपण काय म्हणणार आहोत, रेषुता. हे दोन प्रकारामध्ये त्याची काय केली जाते, मोजणी केली जाते. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सामूमापन श्रेणीची माहिती दिली आहे. जसं आपण सांगितलं की सामूमापन श्रेणीचा जो वापर आहे तो 0 ते 14 आहे. त्याचप्रमाणे 7 आहे तो त्याचा मध्यक आहे आणि त्याचप्रमाणे 7च्या पुढे जर त्याचा सामू असेल तर त्याचा बघा आपण पाहणार आहोत. बघा ही मापन श्रेणी 0 ते 14 सामू अशी असते. सामू 7 हा मापन श्रेणीचा सामू 7 हा मापन श्रेणीचा हा मध्यक असतो. त्याचप्रमाणे आम्लाचा जर सामू जर 7 असेल तर आम्लारीची सामू 7 पेक्षा हा जास्त असतो. हे 3 वैशिष्ट्य आपल्याला ते आढळून आलेले आहेत. बघा आपण पाहणार आहोत. हे मापन श्रेणी 0 ते 14 सामू अशी असते. हा पहिला. सामू 7 हा मापन श्रेणीचा मध्यबिंदू असं हे दुसरं. आणि त्याचप्रमाणे तिसरं आहे आम्लाचा जो 7 सामूपेक्षा जर कमी असेल तर आम्लाचा 7 पेक्षा हा जास्त असतो. तर अशा प्रकारे 3 गुणधर्म याच्यामध्ये आढळून येतात. आपण अशा प्रकारे सामू मापन श्रेणीची माहिती इथे दिलेली आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, उदासीनीकरण अभिक्रिया ही कशास म्हणतात. आता त्यांनी सांगितलं उदासीन अभिक्रिया कशा, जेव्हा आम्ल व आम्लारीची अभिक्रिया होते तेव्हा H+ व OH- आयनाचा एकमेव स्तोत्र म्हणजेच पाण्याचे विचरण हा असतो. आता बघा त्यांनी सांगितलं जेव्हा आम्ल व आम्लारीची अभिक्रिया होत असताना H+ किंवा OH- आयनाचा एकमेव स्तोत्र म्हणजे पाण्याचा विचरण हा असतो व त्याच्यापासून क्षार व पाणी तयार होते. या अभिक्रियेस काय म्हटले जाते, उदासीनीकरण असे म्हटले जाते. हे आपलं क्लिअर झालेलं आहे. अशा प्रकारे उदासीन क्रियेची प्रक्रिया देखील आपण इथे समजून घेतलेली आहे की जेव्हा आम्ल व आम्लारीची जेव्हा अभिक्रिया होत असताना H+ त्याचप्रमाणे OH- या आयनाचा एकमेव स्तोत्र असलेला जो पाणी आहे, पाण्याचे विचरण हा होत असतं त्यावेळी क्षार व पाणी तयार होते. म्हणजे या अभिक्रियास उदासीनीकरण क्रिया असे म्हणतात.
आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्फटिक जल म्हणजे काय व त्याची वैशिष्ट्ये सांगा. आता आपण पाहिलं की स्फटिक जल म्हणजे काय आहे, की काही संयुगाच्या स्फटिकामध्ये पाण्याच्या रेणूचा सुद्धा समावेश असतो. जे काही संयुग आहेत त्या संयुगामध्ये स्फटिकामध्ये पाण्याच्या रेणूचा सुद्धा समावेश असतो. हे त्याला स्फटिक जल म्हणतात. गरम केल्याने किंवा नुसते ठेवल्याने देखील स्फटिक जल नष्ट होते. ते गरम केल्याने किंवा नुसते ठेवल्यावर त्याच्यावर कोणत्याही प्रकारची जर आपण अभिक्रिया केली नाही तरी ते आपोआप नष्ट होण्याची प्रक्रिया होते. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, स्फटिक म्हणणार. मग त्याची वैशिष्ट्ये सांगा. आता त्याचं जे उत्तर आहे ते आपल्याला इथे दिलेलं आहे, पण त्याची जी वैशिष्ट्य आहे की स्फटिक जल म्हणजे आपण पाहिलेलं आहे. आपण पाहिलं की स्फटिक जल म्हणजे काय, पाहिलं की काही संयोगाची स्फटिकामध्ये पाण्याच्या रेणूचा सुद्धा समावेश होत असतो. मग तेच त्याला स्फटिक जल असे म्हटलं. व गरम केल्याने किंवा नुसते ठेवले देखील स्फटिक हे नष्ट होते. हे त्याचं हे वैशिष्ट्य आपल्याला इथे आढळून येतेलं आहे. त्याचे वैशिष्ट्य काय आहे की ते गरम केले किंवा नुसते ठेवल्याने देखील त्याचं काय होतं, स्फटिक जल नष्ट होते. मग आपण त्याची उदाहरणं पाहिले की फेरस सल्फेट आणि सोडियम कार्बोनेट हे त्याची 2 उदाहरणं देखील आपण चित्राच्या माध्यमातून पाहिलेली आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, द्रावणांना विद्युत वाहकता कशी प्राप्त होते. आता द्रावणांना आपण जे प्रयोगाच्या मार्फत आपण सिद्ध केले की द्रावणांना विद्युत वाहकता कशी तयार होते. द्रावण किंवा द्राव्य यामधून वीज वाहून येण्याचे काम हे आयन करतात. द्रावण किंवा द्राव्य यामधून काय केले जातं, वीज वाहून येण्याचं काम कोण करतात, आयन करतात. या द्रव किंवा द्रावणामध्ये आयनाचे मोठ्या प्रमाणात विचलन झाले आहेत की ज्या द्राव्यामध्ये आयनाचे मोठ्या प्रमाणात विचलन झाले तेव्हा त्यांना आपण विद्युत वाहकता ही प्राप्त होत असते. तर अशा प्रकारे आपल्याला मग हे उत्तर आहे ते आपल्या इथे क्लिअर झालेलं आहे. तशा प्रकारे आपल्या प्रश्न उत्तराच्या माध्यमात असले जे प्रश्न उत्तर आहे आपण इथे दिलेले आहेत. त्याचप्रमाणे या पाठाच्या दरम्यान असलेले जे मुलांना आपण हर एक जे घटक आहेत ते देखील आपण क्लिअर केलेले आहेत. आणि या पाठाच्या दरम्यान असलेले सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तर जे टास्क आहे तो आपण पूर्ण कंप्लीट केलेला आहे. आणि तुम्हाला स्पष्टीकरणाच्या माध्यमातून त्यामुळे चित्रकरणाच्या माध्यमातून मुलांना हा पाठ मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजून सांगितलं आहे. तो तुम्हाला समजला मला खात्री. भेटू एका नवीन पाठामध्ये एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.